रोज भाज्या खाऊन खाऊन जर कंटाळा आला असेल तर आपण आज हे गरमागरम फुलके आणि कैरीची चटणी करणार आहोत. फुलके आणि कैरीचं कॉम्बिनेशन जर म्हणाल तुम्ही तर अप्रतिम आहे. करायलाही सोपी चटणी आणि खायला तर विचारूच नका, छानच लागेल. कैरीची चटणी म्हटलं की तोंडाला पाणी सुटते आणि मार्केटमध्ये सध्या कैऱ्या तुम्हाला अवेलेबल आहेत, म्हणजे मिळतील. तर कैरीची चटणी करायला वेळच लागत नाही आणि खायला तर वेळच लागत नाही. एकदा केली ना 5 ते 6 दिवस टिकते आणि तुम्ही भाकरीसोबत, पोळीसोबत, भातासोबत, पराठ्यासोबत कशासोबतही खाऊ शकता. अगदी मस्त लागेल चटपटीत अशी ही चटणी, सोपी आणि झटपट होणारी. तर ही रेसिपी आपण बघणार आहोत. तर त्यासाठी अगोदर मी काय केले, फिक्या म्हणजे कमी तिखट आणि तिखट तर गुंटूर घेतली आणि चपटा मिरची घेतलेली आहे. 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्या. तुमच्याकडे एक फिकी असेल ती घ्यायची आहे आणि एक तिखट मिरची घ्यायची. जास्त तिखट नाही, नॉर्मल. कारण उन्हाळा आहे, खूप पोटात आगही नाही पडली पाहिजे. त्याकरता मिरच्या थोड्याशा फिक्याच वापराव्यात. पण 2 प्रकारच्या मी इथे मिरच्या वापरल्यात. आणि मिरच्या वापरल्यानंतर म्हणजे घेतल्यानंतर काय करायचं, पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची. चांगली 2 ग्लास पाणी घातलं मी आणि त्यामध्ये घालायच्या आपल्या ह्या मिरच्या 2 प्रकारच्या. थोड्याशा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे काय होईल, त्या पाण्यामध्ये डिप होतील, म्हणजे मुरतील त्या. नाहीतर काय होतं, वरच्यावरी जर राहिलं तर वरचा भाग तसाच राहील. त्याकरता काय करायचं, चमच्याच्या सहाय्याने त्याला खालीवर करायचं आहे आणि झाकण ठेवून चांगला अर्धा तास त्याला मुरू द्यायचं आहे. अर्धा तास मुरू द्यायचं, तोपर्यंत करायची आपल्याला तयारी. इथे मी एक कैरी घेतलेली आहे. जास्त आंबटही नाही आहे आणि जास्त गोडही नाही, मीडियम आहे. तर ती कैरी घ्यायची आणि कैरीचं आपल्याला पुढचं देठ कापून टाकायचं आहे आणि नंतर आपल्याला त्याचे काप करून घ्यायचे. आपण कशी काप करा, त्याचं काहीही घेणं देणं नाही चटणीशी. असेच काप करा की तसेच काप करा, नो. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही काप करू शकता. कैरीचे काप करून घेतले, त्यातल्या कोई पण काढून घेतल्यात आणि नंतर बघायचं आपण भिजत घातलेल्या मिरच्या. तुम्ही म्हणाल कैरी कापायला अर्धा तास लागला का? अजिबात नाही. आपण भिजू दिले आणि नंतर थोडंसं अर्धा तासाला 10 मिनटं कमी असताना मी कैरी कापायला घेतली होती आणि बाकीची प्रोसिजर केलेली आहे. तर ह्या झाल्या मिरच्या अर्धा तास भिजून मस्त मऊसूत झाल्या. मऊसूत झाल्याने काय होते, चटणीचं टेक्स्चर आपल्याला जसं लागलं तसं करता येतं. एकदम बारीक करता येतं, थोडंसं जाडसर करता येतं, पण स्मूथ येतं ते. भिजल्यामुळे जी चटणी येते ना ती अगदी स्मूथ येते. त्यामुळे काय करायचं, भिजून म्हणजे उकळून गरम पाण्यात भिजून घ्यायचं आहे. नंतर घालायच्या आहेत चांगल्या 15 ते 20 म्हटलं तरी चालेल लसणाच्या पाकळ्या. नंतर घालायचा 1 चमचा गूळ. गूळ घातल्यानंतर आपण कैरीचे काप जे करून घेतले होते ते घालायचे आहेत त्यामध्ये. एवढंच घालायचं आहे आणि नंतर घालायचं त्यामध्ये चांगलं अर्धी वाटी पाणी. तुम्ही म्हणाल पाणी कमी की जास्त, थोडं कमीच घाला, कारण जास्त पातळ जर झाली तर मग आपल्याला चटणी शिजवत बसावी लागेल. तर त्यामुळे काय करायचं, थोडं क्वांटिटीमध्ये पाणी घालायचं आहे. तुम्हाला जर वाटलं चटणी बारीक नाही होत तर थोडंसं पाणी अजून घातलं तरी चालेल. ही झाली आपली चटणी वाटून. तुम्ही बघू शकता, जास्त बारीकही नाही केली मी आणि जास्त जाडसरही नाही, मीडियम आकाराची चटणी केलेली आहे. तर बघूनच तोंडाला पाणी सुटले ना, खरंच खूप छान झाली. नंतर घ्यायचा एक पॅन, त्यामध्ये घालायचे चांगलं 2 चमचे तेल. नंतर मोहरी घालायची आपल्याला चांगलं भरभरून 1 चमचा. 1 चमचा मोहरी घातली की 1 चमचा त्यामध्ये घालायचे जिरं. जिरं घातलं की 4 ते 5 मेथीदाणे घालायचे. नंतर घालायचा हिंग आणि थोडीशी हळद आणि छान त्याला फ्लेवर येऊ द्यायचा आहे, त्या तडतड्याचा, तडक्याचा. जो तडका आपण त्या चटणीला देणार आहोत ना, तो तडका फार छान लागतो त्या चटणीला. तर आपण वाटून घेतलेली चटणी घालणार आहोत. तर तुम्ही बघू शकता मस्त तेल बाजूला झाले आणि ते तेल चटणी मधात टाकल्यामुळे बाजूला झाले, नॉनस्टिक भांडं असल्यामुळं एवढं काही जास्त तेल नाही आहे. लगेच आपण थोडंसं फिरून घेतलं की तेल ते ऑब्झर्व होऊन जाईल. तुम्ही म्हणाल खूप जास्त तेल झालं, नाही, अजिबात तेल जास्त झालेलं नाही आहे. 2 चमचेच आपण तेल घातलं आहे. अजूनसुद्धा आपण त्यामध्ये तेल घालू शकतो, असं काही नाही, कारण या चटणीला थोडंसं तेल जास्तच लागतं आहे. छान मिक्स करून घेतलं आहे मी आणि मिक्स करून घेतल्यानंतर घालायचे चवीनुसार मीठ. मिठाने चव येणारच नाही, मीठ नाही घातलं तर चवच येणार नाही ना, मग त्यामुळे मीठ घालायचं आहे. लक्ष ठेवून मीठ घाला. छान मीठ घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनटं शिजू द्यायची आहे चटणी. थोडंसं पाणी टाकून शिजू दिली तरीही चालेल, छान लागेल. पण मी जास्त शिजवायची म्हणजे गरम करून घ्यायची. तडका जो आपला आहे त्याला फ्लेवर छान बसला पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त आपला तडका बसला आहे आणि आपण इथे आता गॅस बंद करून टाकणार आहोत, म्हणजे आपली चटणीसुद्धा तडका बसला आहे आणि थोडीशी 2 मिनटं शिजून पण झाली. तर मी आता, मला भूक लागली खूप चटणी झाल्या तर मी मस्त गरमागरम फुलके करून घेतलेत आणि त्यावरती घालायची आपली चटणी.
चटणी घातल्यानंतर चांगलं त्यावरती छोटे छोटे चमचे मी 1 चमचा तेल घालून घेतले. छोटा चमचा आहे, त्यामुळे तुम्हाला वाटेल की खूप जास्त तेल झालं, अजिबात नाही आहे. चांगलं थोडं थोडंच पडतं 1 चमचा छोटा असल्यामुळे. तर चांगलं 1 चमचा तेल घातले, 1 चमचा चटणी घेतली आहे आणि गरमागरम फुलक्यासोबत तुम्ही आनंद घेऊन बघा. अगदी लुसलुशीत फुलके तुमचे तयार झालेले आहेत. फुलके पण तुमचे छान होतील. तुम्हाला जर ही रेसिपी हवी असेल फुलक्याची तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा. मी तुमच्यासाठी हा सुद्धा व्हिडिओ अपलोड करेल. तर इथे गरमागरम फुलके आणि ती चटणी याचं कॉम्बिनेशन तर खरंच खूप छान आहे. चव पण छान झालेली आहे. तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही माझी चटणीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.